श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं शनिवारी 20 जुलै ते सोमवारी 22 जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता। या उत्सवादरम्यान लाखो भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले। तसेच साधारण 6 कोटी रुपयांच्या वर मंदिर संस्थानला देणगी प्राप्त झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली आहे। बघूया नेमकी देणगी कोणकोणत्या स्वरूपात प्राप्त झाली आहे। सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात 2 कोटी रुपयांच्या वरती रक्कम आलेली आहे, ही दक्षिणा पेटीत प्राप्त झाली आहे। तर देणगी काउंटरवर 1 कोटीच्या वरती रक्कम प्राप्त झाली आहे। अनेकांनी तर मनी ऑर्डर करून संस्थानला जी देणगी दिली आहे त्याची रक्कम देखील 1 कोटीच्या वरती आहे। अशा विविध स्वरूपात रोख रक्कम संस्थानला प्राप्त झाली आहे। त्यासोबतच 122.500 ग्राम इतकं सोनं, ज्याची रक्कम साधारण 8 लाखाच्या वर आहे, आणि 4000 ग्रामच्या वर चांदी, ज्याची रक्कम सुमारे 2 लाखांच्या वर आहे। अशा पद्धतीनं रोख तथा सोनं आणि चांदी या स्वरूपात संस्थानला देणगी प्राप्त झाली आहे, ज्याची रुपयांमध्ये किंमत साधारण 6 कोटींच्या वरती होती आहे। श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 2 लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,91,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर दर्शन रांगेत 1,96,000 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं। या कालावधीत साधारण 62 लाख रुपये जमा झाले, ते सशुल्क प्रसाद रूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून। उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थानच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, तारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास व साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला। तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी देखील निवास व्यवस्थेचा लाभ घेतला। उत्सवादरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारण 5000 च्या वर साई भक्तांनी उपचार घेतले। तसेच 205 साई भक्तांनी रक्तदान देखील केले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली। साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। जवळपास 2 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। या ठिकाणी येणारा साई भक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो। या 3 दिवसामध्ये जवळपास 6 कोटी 25 लाखाचं दान जे आहे साई भक्तांनी बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते 2 कोटी 53 लाख रुपये जमा झालेले आहेत। देणगी काउंटरवर 1 कोटी 19 लाख, PRO सशुल्क पास त्यामध्ये 46,73,000 रुपये जमा झालेले आहेत। चेक DDJ ऑनलाईन डोनेशन जे आहे ते 1 कोटी 95 लाखाचं साई भक्तांनी दिलेलं आहे। देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेलं आहे, त्यामध्ये 122 ग्रॅम सोने, त्याची किंमत जी आहे ती 8,31,000 आहे। 4 किलोची चांदी आहे, त्याची किंमत जी आहे 2,70,000 आहे। असं 6 कोटी 25 लाखाचं दान जे आहे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण। या कालावधीमध्ये जवळपास 1,91,000 साई भक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतो ते 1,96,000 साई भक्तांना वाटप झालेलं आहे। साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो, तर ते 3,14,000 लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे। साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो। साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात। त्याचप्रमाणे साई प्रसादालय, या साई प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं। त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे, या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत 6,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे ते शिक्षण दिलं जातं। यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते। या ठिकाणी जे साई भक्त दर्शनासाठी येतात त्या साई भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो।
ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.